Hi, welcome to our channel Mahatech Academy, and today we are going to see the IMP questions for your subject Triple E. Okay, so this is applicable for all the electronics engineering group second semester. Okay, so element of electrical engineering चे IMP आपण बघणार आहोत क्विक मध्ये. फर्स्ट चॅप्टर आहे मॅग्नेटिक सर्किट 12 मार्क्सचा हा चॅप्टर असणार आहे. यामध्ये 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स. ओके, हे आपण डिवाइड केलेले आहेत. तर 2 मार्क्ससाठी तुम्हाला डेफिनेशन विचारू शकतात बघा या चॅप्टर मध्ये 5 to 6 इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. ओके, मोस्ट ऑफ द टाइम 2 मार्क्सला किंवा 4 मार्कला या डेफिनेशन विचारू शकता, तर तुम्हाला परफेक्ट करून जायचं आहे. त्यानंतर स्टेट द फ्लेमिंग्स राईट हँड रूल. राईट हँड रूल फक्त स्टेट करायला विचारलं तर 2 मार्क्सला, विथ एक्सप्लेनेशन असेल तर 4 मार्क्सचा क्वेश्चन हा तुमचा झाला. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ हे सुद्धा तुम्हाला डेफिनेशन विचारू शकतात. त्यानंतर स्टेट द फॅराडेज लॉ. ओके, हा सुद्धा 2 मार्क्सला तुम्हाला विचारतात. राईट, तर यामधले 2 मार्क्सचे क्वेश्चन्स एक तर तुम्हाला फॅराडेज लॉ, फ्लेमिंग्स राईट हँड रूल विचारतील किंवा 2 डेफिनेशन असतील. ओके, या चॅप्टर मधून. त्यानंतर या चॅप्टर मधले 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते असतील बघा. फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स. राईट, तुम्हाला काय करायचंय, स्टेट करायचंय आणि एक्सप्लेन पण करायचंय. राईट, एक्सप्लेन द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 2 किंवा 4 मार्कला हा फिक्स विचारणार, त्यामुळे हा परफेक्ट करून जायचा आहे. त्यानंतर कम्पेअर इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट. ओके, कोणत्याही 4 पॉईंटच्या बेसिसवर तुम्हाला काय करायचंय, यू नीड टू कम्पेअर इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. राईट, त्यानंतर सिरीज आणि पॅरलल मॅग्नेट सर्किट सुद्धा विचारतात एक्सप्लेन करायला, किंवा यातला सुद्धा कधी कंपॅरिझन येऊ शकतं. राईट, त्यामुळे हे पण तुम्हाला परफेक्ट करून जायचंय. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पुन्हा, एक्सप्लेन हाऊ फ्लेमिंग्स राईट हँड रूल हेल्प टू डिसाइड डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF. राईट, म्हणजे जो तुम्ही स्टेट केलाय तो तुम्हाला इकडे एक्सप्लेन करायचा आहे की हाऊ इट इज हेल्पफुल टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF. राईट, हा 4 मार्क्सचा क्वेश्चन झाला. त्यानंतर विथ नीट डायग्राम तुम्हाला लेन्स लॉ एक्सप्लेन करायचा आणि याचे 2 ऍप्लिकेशन सांगायचे की लेन्स लॉचे ऍप्लिकेशन्स कुठे यूज होतं म्हणून. ओके, त्यानंतर एक्सप्लेन द डायनॅमिक अँड स्टॅटिक इंड्युस्ड EMF विथ नीट डायग्राम. ओके, हा तुमचा 6 मार्क्सचा क्वेश्चन झाला. तर हे ऑल झाले तुमचे फर्स्ट युनिटचे 12 मार्क्सचा हा मोस्ट ऑफ द जे आहे डेफिनेशन असतील किंवा इलेक्ट्रिक मॅग्नेटिक सर्किटचं कंपॅरिझन असेल, सिरीज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट असेल किंवा डायनॅमिक आणि स्टॅटिक EMF असेल. ओके, तर असे कंपॅरेटिव्ह मध्ये तुम्हाला या चॅप्टर मध्ये प्रिपेअर करायचं आहे. 12 मार्क्सचा हा तुमचा चॅप्टर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपण बघूया, AC फंडामेंटल फॉर सिंगल फेज अँड पॉलीफेज सर्किट. राईट, तर हा थोडासा मोठा चॅप्टर आहे, थोडासा वाईड सिलेबस आहे. याच्यामध्ये 18 मार्क्सचं वेटेज आहे आणि मोस्ट ऑफ द 6 मार्क्सचे जे क्वेश्चन असतील तुमचे 4th आणि 5th क्वेश्चन मधले, ते या चॅप्टर मधून तुम्हाला विचारले जातील. 1-2 न्यूमेरिकल सुद्धा तुम्हाला या चॅप्टर मधून विचारू शकतात. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट 4 मेरिट्स. मेरिट्स म्हणजेच ऍडव्हान्टेजेस ऑफ 3 फेज सिस्टीम ओव्हर सिंगल फेज सिस्टीम. राईट, तर 3 फेज सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत ओव्हर सिंगल फेज सिस्टीम. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ AC सिग्नल ओव्हर DC. राईट, हे दोन्ही पण पॉईंट तुम्हाला व्यवस्थित बघून घ्या. 3 फेजचे ऍडव्हान्टेजेस ओव्हर सिंगल फेज आणि ऍडव्हान्टेजेस ऑफ AC ओव्हर DC. त्यानंतर काही डेफिनेशन्स आहेत या चॅप्टर मध्ये सुद्धा, त्यात RMS व्हॅल्यू असेल, अवरेज व्हॅल्यू असेल. ओके, किंवा ड्रॉ द वेवफॉर्म अँड रिप्रेझेंटेशन ऑफ 3 फेज AC सप्लाय विथ नीट लेबल. राईट, फक्त तुम्हाला काय करायचंय, 3 फेजच्या वेवफॉर्म काढायच्यात RYBच्या. राईट, आणि त्या लेबल करायच्या, त्याच्यामधला जो डिफरन्स असेल. राईट, 120 डिग्रीचा डिफरन्स असतो इच वेवफॉर्म मध्ये फेज शिफ्ट, तो तुम्हाला लेबल करायचा आहे. सो हे झाले तुमचे 2 मार्क्सचे क्वेश्चन्स. आता या चॅप्टर मधून 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते असतील ते आपण बघूया. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द नीट वेवफॉर्म अँड वेक्टर डायग्राम फॉर प्युअर रेजिस्टन्स अँड प्युअर इंडक्टन्स सर्किट. राईट, बघा 3 सर्किट आहेत, एक रेजिस्टन्स, एक प्युअर रेजिस्टन्स, प्युअर इंडक्टन्स किंवा प्युअर कॅपॅसिटन्स. आणि या तिन्हीपैकी ऍटलिस्ट एक क्वेश्चन तुम्हाला फिक्स येणार आहे. राईट, त्यासाठी तुम्हाला काय प्रिपेअर करायचंय, वेवफॉर्म, वेक्टर डायग्राम. राईट, आणि त्याचे फेज अँगल, ते इक्वेशन सुद्धा तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये युजफुल ठरणार आहेत जर तुम्ही केले तर. राईट, त्यानंतर एक न्यूमेरिकल्स आहे बघा, इकडे तुम्हाला व्होल्टेज दिलंय आणि करंट दिलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलंय, ड्रॉ द फेज डायग्राम फॉर द अबोव 2 क्वांटिटीज. राईट, व्होल्टेज आणि करंट साठी तुम्हाला फेजर डायग्राम ड्रॉ करायची अँड स्टेट विच क्वांटिटी इज लॅगिंग अँड द फेज डिफरन्स. राईट, कोणती क्वांटिटी लॅग आहे हे तुम्हाला सांगायचे आणि त्यामधला फेज डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फॉर प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट. राईट, तर या चॅप्टर मध्ये तुम्हाला फक्त प्युअर कॅपॅसिटर, प्युअर इंडक्टर किंवा प्युअर रेजिस्टर हेच आहे. नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला काय असणार आहे, कॉम्बिनेशन्स लाईक
रेजिस्टन्स कॅपॅसिटन्स, RL सर्किट, RC किंवा RLC. ओके, तर यामध्ये फक्त प्युअर आहे. स्केच काढायचं आहे तुम्हाला सर्किटचं, वेव्ह फॉर्म ऑफ व्होल्टेज अँड करंट, राईट. त्यानंतर राईट द इक्वेशन फॉर व्होल्टेज अँड करंट अँड ड्रॉ द फेजर डायग्राम. ओके, हा 4 मार्क्सचा तुमचा क्वेश्चन्स आहे. त्यानंतर काही टर्म्स आहेत डेफिनेशनसाठी विचारल्यात. सायकल काय आहे, फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड आणि टाइम पिरियड रिलेटेड टू युअर AC सिग्नल, राईट. AC सिग्नलच्या रिलेटेड टर्म तुम्हाला डिफाईन करायला विचारू शकतात 4 मार्कला. त्यानंतर ड्रॉ द बॅलन्स 3 फेज डेल्टा कनेक्टेड लोड. 3 फेज बॅलन्स डेल्टा कनेक्टेड लोड ड्रॉ करायचा आहे आणि त्यामध्ये काय व्हेरियस लाईन, फेज क्वांटिटी आणि राईट द रिलेशनशिप बिटवीन व्होल्टेज अँड करंट फॉर लाईन अँड फेज व्हॅल्यूज, राईट. लाईन आणि फेज व्हॅल्यूच्या व्होल्टेज आणि करंटचे रिलेशन्स तुम्हाला त्यामध्ये त्याचे इक्वेशन्स नोट डाऊन करायचे आहेत. ओके, दिस इज ऑल अबाउट द 4 मार्क क्वेश्चन्स. ओके, आता हा 18 मार्कचा क्वेश्चन्स आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द 6 मार्कचे क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टर मधून येतील. तर त्यामध्ये काय असतील ते आपण बघूया. तर 6 मार्कच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला मोस्टली न्यूमेरिकल्स येणार या चॅप्टर मधून, राईट. तर फर्स्ट न्यूमेरिकल असणार तुमचं बेस्ड ऑन प्युअर इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह किंवा रिएक्टिव्ह सर्किट्स, राईट. आता इकडे तुम्हाला व्होल्टेज दिले बघा, अँड अल्टरनेट व्होल्टेज रिप्रेझेंटेड बाय V 50.5 साइन 314t प्लस 90 डिग्री, राईट. इकडे प्लस 90 दिलाय बघा, राईट. याच्यावरून तुम्हाला सर्किट ओळखायचं आहे. आणि त्यानंतर बघा काय सांगितलंय, you need to calculate frequency, amplitude, RMS value, average value, phase difference and angular frequency, right. तर तुम्हाला इकडे हा 6 मार्कचा क्वेश्चन्स आहे आणि इच लाईक यू कॅल्क्युलेटेड, तुम्ही जर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली तर 1 मार्क, अँप्लिट्यूड साठी 1, RMS व्हॅल्यू साठी 1, ॲव्हरेज साठी 1, राईट दॅट. जर पूर्ण तुमचं करेक्ट आलं तर हा तुमचा 6 मार्कचा क्वेश्चन झाला, राईट. त्यानंतर सेकंड काय आहे बघा, एक सिंगल फेज AC वरचं असेल आणि दुसरं असेल 3 फेज वरचं, राईट. 2 न्यूमेरिकल्स तुम्हाला या चॅप्टर मधून विचारतात, राईट. ते कशा प्रकारे असेल बघा, 3 फेज व्होल्टेज दिले तुम्हाला, फ्रिक्वेन्सी दिली आहे आणि सप्लाय इज कनेक्टेड टू बॅलन्स 3 फेज स्टार कनेक्टेड लोड, राईट. आणि त्याचा इम्पेडन्स दिला इथे पर फेज किती इम्पेडन्स आहे तो दिलाय आणि स्टार कनेक्टेड आहे बघा, राईट. स्टार म्हणजे या अँगलना, राईट. हा झाला तुमचा स्टार कनेक्टेड, राईट. आणि त्याचा इम्पेडन्स दिलाय आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय, फेज करंट, फेज व्होल्टेज, पॉवर फॅक्टर, ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर आणि लोड करंट. ओके, हे सर्व तुम्हाला या क्वेश्चन साठी सॉल्व्ह करायचं आहे. हा सुद्धा काय आहे 6 मार्कचा क्वेश्चन्स आहे. त्यानंतर पुन्हा सिमिलर क्वेश्चन्स आहे बघा, फक्त इकडे प्लस 90 होता, इकडे -60 दिलाय, राईट. त्यानंतर व्होल्टेज इज अप्लाइड टू द लोड. ओके, अल्टरनेट व्होल्टेज रिप्रेझेंटेड बाय व्होल्टेज दिलंय आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, मॅक्झिमम व्होल्टेज किती असेल, RMS व्होल्टेज, ॲव्हरेज व्हॅल्यू, फेज अँगल, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. ओके, तर या चॅप्टर मधले न्यूमेरिकल्स थोडेसे व्यवस्थित बघून जा, कारण मोस्ट ऑफ द न्यूमेरिकल्स या चॅप्टर मधून विचारणार आहेत एक्झामला. त्यानंतर थर्ड युनिट आहे तुमचा ट्रान्सफॉर्मर अँड DC मोटर्स. ओके, 14 मार्क्सचा हा युनिट आहे. मोस्टली याच्यामधून न्यूमेरिकल्स कमी विचारतील, थेरॉटिकली एक्सप्लेन करायला जास्त क्वेश्चन्स असतील. तर फर्स्ट आपण 2 मार्क्सचे क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट द EMF इक्वेशन फॉर ट्रान्सफॉर्मर, राईट. ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. देन राईट अँड 4 मेन पार्ट ऑफ DC मोटर, राईट. DC मोटरचे डिफरंट पार्ट्स आहेत, इकडे फक्त राईट करायचंय. कधी कधी राईट करून एक्सप्लेन करायला असेल तर हा 4 किंवा 6 मार्क्सचा तुमचा क्वेश्चन्स आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ DC सिरीज मोटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाइन द ट्रान्सफॉर्मेशन रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर, राईट. ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशोची डेफिनेशन्स तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर तुम्हाला माहिती आहे, लाईक इलेक्ट्रोमोटिव्ह डिव्हाइस आहे, वर्क्स ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स और प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक, राईट. त्यानंतर सुटेबल मोटर, काही ऍप्लिकेशन्स दिले मला तुम्हाला, फूड मिक्सर असेल किंवा इलेक्ट्रिक फॅन असेल किंवा अजून काही असेल, वॉटर पंप, लाईक दॅट, राईट. आणि तुम्हाला काय करायचं, या ऍप्लिकेशनसाठी सुटेबल मोटर फाइंड करायची आणि ती नोट डाऊन करायची. त्यानंतर एक्सप्लेन द वर्किंग ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर विथ नीट डायग्राम, राईट. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग आणि त्याचं डायग्राम काढून तुम्हाला तो वर्किंग एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर ड्रॉ द स्कीमॅटिक ऑफ फॉलोइंग मोटर्स अँड गिव्ह टू ऍप्लिकेशन ऑफ इच, लाईक DC शंट मोटर आणि DC सिरीज मोटर यांचं जे स्कीमॅटिक आहे किंवा जे मोटरचं कनेक्शन डायग्राम आहे ते तुम्हाला ड्रॉ करायचे. सिंपल आहे बघा, एका पेजवर दोन्हीची ड्रॉ करून घ्यायची आणि त्याचे ऍप्लिकेशन्स तुम्हाला नोट डाऊन. कधी कधी हे ऍप्लिकेशन्स तुम्हाला 2 मार्क्ससाठी सुद्धा विचारतात की गिव्ह द 2 ऍप्लिकेशन ऑफ DC शंट मोटर. ओके,
पण कधी कंबाईन विचारलं तर हा 6 मार्कचा क्वेश्चन्स किंवा 4 मार्कच्या क्वेश्चन्समध्ये ऍड करून विचारतात, राईट. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, ड्रॉ द कन्स्ट्रक्शनल डायग्राम ऑफ डीसी मोटर अँड गिव्ह द नेम ऑफ इच ऑफ द पार्ट, राईट. इथे तुम्हाला एक्सप्लेन करायचं नाहीये, डीसी मोटरची डायग्राम काढायची आहे आणि त्या डायग्राम मध्ये जे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, ओके, त्याला नीट लेबल करायचं, राईट. त्याला लेबल करायचे, ते तुम्हाला आयडेंटिफाय करून हे करायचे, राईट. हा तुमचा 4 मार्कचा. आणि कधी एक्सप्लेनला पण विचारलं तर मग हा 6 मार्कला विचारू शकतात. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द नीट कन्स्ट्रक्शन स्केच ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर अँड स्टेट इट्स ॲडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स, राईट. बघा या चॅप्टरमध्ये 3 ट्रान्सफॉर्मर आहेत, की ऑटो ट्रान्सफॉर्मर, राईट, पल्स ट्रान्सफॉर्मर आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, ओके. हे तिन्ही पण तुम्हाला व्यवस्थित बघून जायचे. त्यानंतर आहे नेक्स्ट 5th क्वेश्चन, कम्पेअर ऑटो ट्रान्सफॉर्मर अँड 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर, राईट. किंवा कधी असं विचारतील, कम्पेअर सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर अँड 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. का? कारण ऑटो ट्रान्सफॉर्मर काय असतो तुमचा, सिंगल वाइंडिंग, राईट, सिंगल वाइंडिंग असते, त्यामुळे त्याला सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर पण म्हणतात किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणतात. नेक्स्ट आहे, स्टेट द फंक्शन ऑफ पोल्स अँड ब्रशेस इन डीसी मोटर, राईट. डीसी मोटरमध्ये पोल आणि ब्रशेसचं फंक्शन अँड लिस्ट इट डिफरंट पार्ट अँड एक्सप्लेन, राईट. डीसी मोटरचे वेगवेगळे पार्ट तुम्हाला लिस्ट करायचे, ते एक्सप्लेन करायचे, राईट, त्याचं वर्किंग, आणि पोल आणि ब्रशेसचं फंक्शन काय डीसी मोटरमध्ये हे तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतात. तर जनरली हा 14 मार्क्सचा चॅप्टर आहे. मोस्टली याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरचे 3 मेजर टाइप्स आहेत, ते तुम्हाला लक्ष देऊन करायचे. त्यानंतर डीसी मोटर आहे, जे मेन कन्स्ट्रक्शन वर्किंग असेल डीसी मोटरचं, त्या रिलेटेड क्वेश्चन मोस्टली विचारू शकतात. त्याचे डिफरंट पार्ट्स असतील किंवा फंक्शन ऑफ इच पार्ट असेल, राईट. त्यानंतर डीसी मोटरचे काही टाइप्स आहेत, सिरीज मोटर असेल, शंट मोटर असेल, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे, ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर युनिट 3. त्यानंतर 4th क्वेश्चन, फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटार्स, राईट. हा तुमचा 14 मार्क्सचा युनिट आहे. 4th युनिट आहे फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटार्स. हा 14 मार्क्ससाठी आहे. याच्यामध्ये फक्त 4 ते 5 टाईपच्या मोटार्स आहेत, त्या व्यतिरिक्त कुठलाही क्वेश्चन्स नाहीये, राईट. तर या 4 मोटार तुम्हाला परफेक्टली करून जायच्या आहेत. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ स्टेपर मोटार, त्यानंतर काय आहे, ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इंडक्शन मोटर, आणि डिफरंट टाइप्स ऑफ स्टेपर मोटार अँड स्टेट 1 ऍप्लिकेशन्स, राईट. याच्यामध्ये 4 ते 5 मोटार आहेत. सगळ्या मोटारचे ऍप्लिकेशन्स तुम्हाला एका पेजवर लिहून घ्यायचे आहेत. सिमिलर ऍप्लिकेशन असते बघा, थोडंफार चेंज होतं, राईट, बट पूर्ण मोटरचे ऍप्लिकेशन्स तुम्हाला व्यवस्थित. त्यानंतर 4 मार्कचा क्वेश्चन्स आहे, ड्रॉ अँड एक्सप्लेन स्प्लिट फेज इंडक्शन मोटार, राईट. स्प्लिट फेज इंडक्शन मोटारला ड्रॉ करून एक्सप्लेन करायचंय. त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ लिनियर इंडक्शन मोटार आणि त्याचे ऍप्लिकेशन्स. त्यानंतर ड्रॉ नीट स्केच ऑफ कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटार अँड एक्सप्लेन इट्स वर्किंग प्रिन्सिपल. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, ड्रॉ द नीट स्कीमॅटिक ऑफ युनिव्हर्सल मोटार, स्टेट इट्स प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन अँड राईट द मेथड फॉर रिव्हर्सल ऑफ डायरेक्शन्स, राईट. तर बघा या चॅप्टरमध्ये तुम्ही म्हणसाल सगळेच कव्हर झालेत, बट आहे किती, एक 5 मोटार्स आहेत, स्प्लिट फेज इंडक्शन, लिनियर इंडक्शन, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन, युनिव्हर्सल मोटार आणि स्टेपर मोटार, ओके. या 5 मोटारचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि ऍप्लिकेशन्स हे तुम्हाला व्यवस्थित केलं तर इझिली तुम्ही ह्या चॅप्टर मधून आउट ऑफ मार्क स्कोअर करू शकता. त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ स्टेपर मोटार अँड एक्सप्लेन एनी वन टाइप विथ नीट स्केच, ओके. तर हे झालं ऑल अबाउट युअर चॅप्टर, युअर युनिट 4 फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटार, ओके. युनिट 5 आहे, लास्ट युनिट तुमचा इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन डिव्हाइसेस. 12 मार्क्सचा हा युनिट असणार आहे. यामध्ये सुद्धा जास्त काही डीप थिअरी किंवा जास्त टेक्निकल नाहीये. मोस्टली हा पण सिम्पल युनिट आहे तुमचा. याच्यामध्ये मोस्टली जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे आर्थिंग रिलेटेड असेल किंवा प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असेल, ओके. तर 2 मार्क्सचे क्वेश्चन्स काय, तर लिस्ट 2 फॅक्टर्स दॅट अफेक्ट ऑन अर्थ रेजिस्टन्स, राईट. अर्थ रेजिस्टन्स वरती ज्या फॅक्टरचा इम्पॅक्ट होतो ते तुम्हाला इकडे काय करायचे, फक्त लिस्ट करायचे, म्हणजे नोट डाऊन करायचे. इकडे एक्सप्लेनला विचारलेलं नाहीये, राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ अर्थिंग, राईट. डिफरंट टाइप्स ऑफ अर्थिंग, फॅक्टर्स अफेक्टिंग अर्थ रेजिस्टन्स, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत या चॅप्टर मधले. त्यानंतर लिस्ट डिफरंट टाइप्स ऑफ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स, राईट.
जे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट तुम्ही यूज करता इलेक्ट्रिकल मशीन मेंटेनन्ससाठी किंवा ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह करंटवरती काम करता ते तुम्हाला लिस्ट आउट करायचे. त्यानंतर टाइप्स ऑफ फ्युजेस, डिफरंट टाइप ऑफ फ्युजेस तुम्हाला इकडे लिस्ट करायचे आहेत. अगेन आता आपण बघूया 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते असणार आहेत बघा. नेसेसिटी ऑफ अर्थिंग, व्हॉट इज द नीड ऑफ अर्थिंग, राईट. 3 क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत बघा. टाइप्स ऑफ अर्थिंग, फॅक्टर्स दॅट अफेक्टिंग अर्थ रेजिस्टन्स, आणि थर्ड वन आहे की नेसेसिटी ऑफ अर्थिंग, राईट. अँड एक्सप्लेन एनी वन विथ नीड डायग्राम, राईट. कोणतीही एक अर्थिंग मेथड तुम्हाला विथ डायग्राम एक्सप्लेन करायची. तर अर्थ मधून तुम्हाला ऍटलिस्ट 2 क्वेश्चन्स येणार मिनिमम, राईट. 2 क्वेश्चन्स, आयदर इट इज 2 आणि 4चं कॉम्बिनेशन असेल किंवा 4 आणि 6चं, राईट, किंवा 2 आणि 6, राईट. फक्त अर्थिंग या पॉईंटवरून तुम्ही 6 ते 8 मार्क फिक्स घेऊ शकता जर तुम्ही परफेक्ट अर्थिंग केली तर. त्यानंतर राईट एनी 2 ऍप्लिकेशन ऑफ इच ऑफ द फॉलोइंग, राईट. सगळ्यांचे ऍप्लिकेशन प्रोटेक्शन आहेत, राईट. तुम्ही जर लिहून बघितलं तर ऑलमोस्ट सगळ्यांचे ऍप्लिकेशन काय आहेत, प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस आहेत. त्यामुळं इझिली तुम्ही नोट डाऊन करू शकता. तर इकडे काय दिलं, ELCB, MCCB, MCB आणि फ्यूज, आणि याचं काय करायचं तुम्हाला ऍप्लिकेशन नोट डाऊन करायचे. त्यानंतर एक्सप्लेन पाईप अर्थिंग विथ नीट लेबल डायग्राम, राईट. 2-3 अर्थिंगचे टाइप्स आहेत, ओके. त्यापैकी जी पाईप अर्थिंग आहे ती तुम्हाला इकडे विचारली, किंवा कधी कधी फक्त एक्सप्लेन एनी वन टाइप ऑफ अर्थिंग असं जर विचारलं तर तुम्ही 1 किंवा 2 परफेक्टली करून जा. तर वर्किंग ऑफ MCCB, राईट. गिव्ह द वर्किंग ऑफ MCCB अँड स्टेट इट्स ऍप्लिकेशन जर विचारलं तर झाला 6 मार्कचा क्वेश्चन. हा फक्त 4 मार्कसाठी विचारला, राईट. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऍड करून 4 मार्कला विचारतात. अशा प्रकारे तुमचे क्वेश्चन कन्स्ट्रक्ट होतात. एनी त्यानंतरचा क्वेश्चन आहे, राईट एनी 4 मेजर पॉइंट्स रिलेटेड टू रिवायरेबल फ्यूज, राईट. रिवायरेबल फ्यूजचे 4 मेजर पॉइंट तुम्हाला नोट डाऊन करायचे. त्यानंतर एक्सप्लेन नीट डायग्राम ऑपरेशन ऑफ ELCB अँड गिव्ह इट्स टू ऍप्लिकेशन्स, ओके. हा सुद्धा तुमचा 6 मार्कचा क्वेश्चन आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, गिव्ह एनी 3 मेजर पॉइंट्स रिलेटेड टू IE रूल्स रिलेव्हंट टू अर्थिंग, राईट. तर या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट पॉइंट असणार अर्थिंग रिलेटेड. त्यानंतर MCCB किंवा ELCB या दोन्हीचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग थोडंसं इम्पॉर्टंट आहे, आणि ऍप्लिकेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस, मग ते ELCB असेल, MCCB असेल, MCB किंवा फ्यूज, ओके. आणि फ्यूजचे टाईप, यामध्ये हा तुमचा पूर्ण युनिट कव्हर होतो, ओके. सो थोडासा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. सुरुवातीचे 2 चॅप्टर सोडले, युनिट 2 अँड 3, ओके. या 2 मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारू शकतात. बाकीच्या मध्ये पूर्ण थेरी आहे आणि सिमिलर ऑपरेशन्स आहेत. मोस्ट ऑफ द मोटर जरी डिफरंट असेल तर त्यांचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते सिमिलर असणार आहे. त्यामुळे तुम्ही इझिली कंपॅरेटिव्ह स्टडी करून चांगला स्कोअर करू शकता, ओके. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.